हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर काल व्हिडिओ काही आलेला नव्हता, कारण काल घरी पाहुणे होते. कोण पाहुणे आले होते आणि कशासाठी आलेले होते तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. तर बघा, आपण ना म्हणजे खूप दिवसाचं जेव्हा असं दगदगीचं रुटीन चालू असतं तर एक ना मनामध्ये आस असते की उद्याचा दिवस आजपेक्षा बेटर येणार. उद्याचा जो दिवस आहे तर तो आजपेक्षा थोडासा बरा असणार. पण गृहिणींच्या जीवनामध्ये बघा ते काही शक्य होत नाही. जो दिवस येतो तो दिवस सारखाच येतो आणि जे रुटीन आहे तर ते अगदी असं सारखंच असतं. कितीही आपण दगदग आणि जी धावपळ आहे तर ती अशी शांत म्हणजे करण्याचा प्रयत्न केला तरी पण काही ना काही बघा समस्या अचानक अशा समोर उभ्या असतात. तर चला असो, व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझी कुठे जायची तयारी तर बघा अचानक किट्टूच्या म्हणजे शाळेमध्ये जाण्याचा म्हणजे चालू आहे, माझं तयारी चालू आहे. कारण किट्टूच्या शाळेची गाडी काही आज येणार नाही. कालसुद्धा आलेली नव्हती, तर काल तर मी काही तिला शाळेत पाठवलं नाही. पण आजसुद्धा त्यांचा फोन आला की त्यांची म्हणजे जी गाडी आहे तर ती बिघडलेली, तर ती काही व्यवस्थित झाली नाही. तर म्हणून म्हटलं की रोज रोज मग गॅपा करण्यापेक्षा आज तिला सोडून देते. म्हणून तिला शाळेत सोडून दिलं आणि तिकडून येता येता मग भांड्यांचं जे दुकान असतं तर तिथे गेली. कारण मला तिथे थोडंसं काम होतं. म्हणजे काम माझं नव्हतं, आमच्या इथे ज्या पार्किंग आणि जो पॅसेज वगैरे आहे झाडण्यासाठी बाई येतात, तर त्यांना मी दिवाळीचं गिफ्ट काही दिलेलं नव्हतं आणि अगदी असं हार्ड अँड फास्ट घेणं काही जरुरी नव्हतं. पण बघा त्यांचं ना 2-3दा म्हणजे म्हणून होऊन गेलं की गिफ्ट माझं दिलं नाही, तुम्ही गिफ्ट दिलं नाही. मग बघा कोणी वारंवार असं म्हणतं ना तर मग ते चांगलं वाटत नाही. आणि खरं सांगायचं ना तर माझं ना निघणंच होत नव्हतं. म्हणजे रोजच्यासारखं मार्केटला जाणं होतं, पण गोष्ट अशी की जिथून भांड्यांचं म्हणजे देवपूजेचं सामान मी घेते तर ते दुकान एका बाजूला आणि आपलं जिथे जाणं होतं तर ते एका बाजूला. तर त्यामुळे या दुकानांमध्ये काही जाणं होतच नव्हतं. म्हटलं चला आज ना वेळेत वेळ काढून त्यांचं जे गिफ्ट आहे तर ते त्यांना देऊयात म्हणून. कारण बघा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण या छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा समोरच्या व्यक्तीने जर 2-3 वेळा आपल्याला म्हटलं तर ते चांगलं वाटत नाही. तर म्हणून मग त्यांच्यासाठी ना गिफ्ट मला घ्यायचं होतं आणि त्यांनी यावेळेला देवपूजेचे भांडेच मागितले होते. म्हणजे तसं त्यांनी सांगितलं होतं की यावेळेला जर गिफ्ट द्याल तर देवपूजेचे भांडेच द्याल म्हणून. तर म्हणून मग सेपरेटली असं म्हणजे देवपूजेचं जे सामान आहे तर ते घेण्यासाठी मी गेली. तिकडून आली आणि त्यानंतर मग एका काकूंकडे पुन्हा आणखी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर तो हळदी कुंकवाचा म्हणजे हळदी कुंकू घेण्यासाठी तिथे गेली. तिथेच माझा अर्धा तास गेला आणि त्यानंतर मग मी पुन्हा आपल्या कामांना सुरुवात केली आहे. दुपारचे जवळपास 2-2:30 वाजलेले असावे आणि माझं ना किराणा जमवण्याचं थोडंसं जे काम आहे तर ते बाकी राहिलेलं होतं. किराणा काल रात्रीला आणलेला, तर त्यामुळे रात्रीच्या वेळेला काही वेळ मिळाला नाही. म्हणजे सगळे कामं वगैरे आटोपून त्यानंतर मग किराणा आणण्यासाठी हे गेलेले. तर बघा इथे म्हणजे ना घरपोच सेवा नाही किराण्याची. आम्ही आधी जिथे राहायचो तर तिथे ना घरपोच सेवा होती, तर तेच आणून द्यायचे. पण इथे बघा किराण्याची डायरी टाकली की त्यानंतर मग त्यांचं पॅक वगैरे करेपर्यंत आपण तिथे थांबू शकत नाही. तर म्हणून मग मी घरी येऊन जाते आणि त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला यांनी हा जो किराणा आहे तर तो आणून दिला. तर तेच बघा किराणा भरण्याचं जे काम आहे तर ते माझं बाकी राहिलेलं होतं. तर तो किराणासुद्धा भरून घेते. किराणा मी लोकल शॉपमधूनच आणते. बऱ्याच वेळा यांचं म्हणणं असतं की डीमार्टला वगैरे जाऊन किराणा घेऊन येत जा म्हणून, कारण तिथून बघा बरीचशी आपली बचत होते. पण खरं सांगायचं ना तर एकतर बघा म्हणजे स्कूटीवर आपण तितका किराणा आणू शकत नाही, यांच्याकडे वेळ नसतो. आणि माझ्याच्यानी जर म्हटलं तर स्कूटीवर आपण तितका किराणा आणू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे गेलो आपण की बघा उगाच ना सामान कमी आणि बाकीच्या ज्या इकडच्या तिकडच्या गोष्टी दिसतात तर त्यांच्यावरच जास्त खर्च होतो. तर त्यामुळे मग ना ते मी अवॉइड करते डीमार्टमधून वगैरे किराणा आणणं. कारण बघा अशा जर घरामध्ये सजावटीच्या काही वस्तू दिसल्या किंवा देवपूजेचं काही सामान दिसलं तर मग माझाच ना स्वतःवर कंट्रोल राहत नाही आणि विनाकारण उगाच तिथे माझा ना जास्त खर्च होतो. तर त्यामुळे मग तिथे जाण्याचं जे आहे ना तर सहसा मी टाळते. तर त्यामुळे मग जो किराणा आहे तर तो लोकल शॉपमधूनच मी आणते आणि प्रत्येक महिन्याचा किराणा माझा लोकल शॉपमधूनच येतो. कधी काळी जर असं वाटलं की एखाद फेरी डीमार्टला मारावी तर म्हणजे एक्स्ट्राचं जर काही सामान घ्यायचं असेल किंवा पर्सनली जर काही सामान घ्यायचं असेल किराणा सोडून तेव्हाच मी जाते. अदरवाईज जो किराणा आहे तर तो मी दुकानामधूनच आणते.
तर सगळा किराणा जो आहे तो जमवून घेतला आणि त्यानंतर देवपूजेचं जे तूप आहे तर ते संपलेलं होतं. तर म्हणून मग अगदी घाई इथे जी लोणी आहे तर ती मी घुसळायला घेतली. आणि बघा आज ना सायंकाळपर्यंत पाहुणेसुद्धा येणार आहेत. म्हणजे हा व्हिडिओ बघा मी आधीच शूट केलेला होता, तर त्यामुळे मग थोडेसे जे कामं आहेत माझे तर ते घाईमध्येच चालू आहेत. तर जी लोणी आहे तर तीसुद्धा मी काढून घेतली मिक्सरमध्येच. फारसं काही म्हणजे असं मलाईचं भांडं भरलेलं नव्हतं, पण मेन कारण म्हणजे देवपूजेचं जे तूप आहे तर ते संपलेलं होतं. आणि बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगते की सकाळ संध्याकाळ देवाजवळ तुपाचा दिवा मी लावते. म्हणजे खाण्यामध्ये मी तूप तेवढं वापरत नाही, कारण माझ्या इथे ना सहसा कोणाला तूप एवढं आवडत नाही, पण देवपूजेसाठी म्हणून अगदी हार्ड अँड फास्ट हे जे काम आहे तर ते मला करावं लागलं. तर बघा बऱ्याच वेळाना बऱ्याच ताईंच्या तक्रारी असतात की जेव्हा आम्ही जी लोणी आहे तर ती गरम करायला ठेवतो तर त्यावेळेला खूप सारी जळण निघते, खूप बेरी त्यामध्ये जळते म्हणून. तर बघा जेव्हा आपण तूप बनवतो ना तर त्यावेळेला म्हणजे लोणी जेव्हा काढतो तर ती लोणी ना 4-5 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. म्हणजे जितकं त्यातलं खराब पाणी आहे ते चांगलं म्हणजे धुवून ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग तूप गरम करायला ठेवायचं. तर बघा अगदी जी जळण आहे तर ती कमी निघते आणि तूपसुद्धा म्हणजे त्यामध्ये कसलाही वास येत नाही आणि शुद्ध तूप आपलं बनून तयार होतं. तर छान असं जे म्हणजे जी लोणी आहे तर ती छान अशी धुवून घ्यायची 4-5 पाण्याने आणि त्यानंतर मग ती गरम करायला ठेवायची. तर तूप गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर तांदूळसुद्धा डब्यातले संपलेले होते. आता तुम्ही म्हणाल की काय हे लहान सहान कामं तुम्ही दाखवता. तर बघा माझं ना डेलीचं ब्लॉगिंग आहे, म्हणजे डेली माझे व्हिडिओ येतात. कधी काळीच्या गॅप सोडून डेलीचं माझं ब्लॉगिंग असतं. तर जे काम मी करते तेच काम मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि त्यातही बघा म्हणजे समोर जर काही विपरीत परिस्थिती असेल किंवा काय असेल तर समोरचा व्यक्ती त्या परिस्थितीशी कशाप्रकारे डील करतो, तर यातून बघा आपल्याला सुद्धा म्हणजे एक मोटिवेशन मिळतं आणि त्यातून आपण सुद्धा काहीतरी शिकत असतो. तर म्हणून मग या लहान सहान गोष्टी आणि मेन कारण म्हणजे डेलीचं ब्लॉगिंग आहे, त्यामुळे या लहान सहान गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तांदूळ सगळे स्वच्छ करून घेतले. तांदूळ चाळण्यासाठी ना मी एक चाळणी आणलेली. तर त्या चाळणीने ना इतका छान म्हणजे सगळा जो तांदूळ आहे तर तो चाळून होतो. वर्षभराचं धान्य साठवलेलं असतं माझ्या घरी, तर त्यामुळे बघा थोडीशी ना पावडर पडते तांदळामध्ये. तर त्यामुळे मग ते ना सगळं निघून जातं आणि अगदी असे स्वच्छ तांदूळ म्हणजे होतात त्याच्याने. तर तांदूळ झाले आणि लगेच मी दळणसुद्धा इथे म्हणजे गहूसुद्धा स्वच्छ करायला घेतले. तसं ना दळण होतं, पण घरी बघा पाहुणे येणार असतील तर त्यावेळेला बघा आपले जे गव्हाच्या पिठाचा डबा आहे किंवा तांदळाचा डबा आहे तर तो ना म्हणजे व्यवस्थित असलेला बरा होतो, कारण मग ऐन वेळेवर पाहुण्यांच्या समोर ते स्वच्छ करणं आणि मग दळायला पाठवणं. तर त्यापेक्षा आधीच मी ना हे स्वच्छ करून घेते. तर ते जे गहू आहे तर ते मी इथे स्वच्छ करायला घेतलेले आहेत. आणि गव्हाचे जे पीठ आहे तर ते मी अशा प्रकारे बघा घरगुतीच गव्हाचं पीठ वापरते. रेडीमेड जे गव्हाचं पीठ येते म्हणजे मार्केटला जे गव्हाचं पीठ विकत मिळतं तर ते पीठ मी वापरत नाही. एकतर बघा ते ना परवडण्यासारखं सुद्धा नसतं. एक तर घरी बघा टिफिन वगैरे जातात आणि पोळ्यांचं जे प्रमाण आहे तर ते बऱ्यापैकी असतं. तर एकतर ते परवडणारही नसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशाप्रकारे बनवलं जातं, काय बनवलं जातं ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं. तर म्हणून मग हे जे पीठ आहे तर ते मी घरगुतीच बनवते. आणि बघा हे जे कामं आहेत तर यामध्ये ना म्हणजे असे लहान लहान कामं दिसतात पण इतके वेळखाऊ असतात आणि या कामांमध्येच अख्खा दिवस आपला निघून जातो. तर बघा गहू आणि तांदूळ स्वच्छ करेपर्यंत जे तूप आहे तर ते सुद्धा कळलेलं होतं. तर चला आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.